विदर्भातल्या तरुणांच्या मानसिकतेमध्ये हळूहळू बदल होताना दिसतोय। वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातल्या राजूरच्या तेजस सानप या तरुणानं पुण्याला येऊन पोल्ट्री व्यवसायातले बारकावे शिकून घेतले। त्यानंतर आपल्या आर्थिक स्थितीनुसार शेतीला पूरक म्हणून पोल्ट्री व्यवसाय करायला सुरुवातही केली। गेल्या 2 वर्षांपासून तेजस सानप यांना प्रति 40 दिवसांना 15 ते 20 हजार रुपयांचा नफा मिळतोय। आज त्यांच्या कोरडवाहू 9.5 एकर शेतीला कुक्कुट पालनाच्या 12माही उत्पन्नाचा आधार मिळालाय। त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आपण वाशिम जिल्ह्यातल्या राजूर या गावी जाणार आहोत। तेजस सानप यांचं शिक्षण अवघं 10वी पर्यंत झालं। शिक्षणानंतर ते घरची 9.5 एकर कोरडवाहू शेती कसू लागले, पण या कोरडवाहू शेतीत होणारं सोयाबीन आणि कापसासारखं पीक त्यांना परवडत नव्हतं। ही कोरडवाहू शेती परवडेना म्हणून त्यांनी पुण्याचा रस्ता धरला। पुण्याजवळ शिरूरला येऊन त्यांनी एका पोल्ट्रीत नोकरी स्वीकारली। पोल्ट्री व्यवसायातला नफा लक्षात आल्यानंतर त्यांनी गावी जाऊन छोटी पोल्ट्री सुरू करण्याचा निर्धार केला। मी पुण्याला असताना माझ्या मित्राच्या पोल्ट्री फार्मवर जायचो। त्यावेळेसच मला असं वाटत होतं की गावाकडे आपण इथे काम केल्यापेक्षा गावाकडे पोल्ट्री फार्म जर टाकला तर व्यवस्थित होईल। त्या दृष्टीने मी 2010 मध्ये गावी आलो आणि नंतर माझ्या मामाच्या सहाय्याने मला डॉक्टर रामटेके साहेबांशी संपर्क आला करड्याला, तर त्यांच्याकडनं मी व्यवस्थित ट्रेनिंग घेतलं। तेजस सानप 2 वर्षापूर्वी गावी आले। त्यानंतर त्यांनी छोटंसं शेड उभं राहून गिरीराज आणि ब्रॉयलर अशा दोन्ही प्रकारच्या कोंबडी पालनास सुरुवात केली। या कामात त्यांना करडा कृषी विज्ञान केंद्राच्या तंत्रज्ञांनी मदत केली। ऑक्टोबर 2010 मध्ये पहिल्यांदाच त्यांनी 400 गिरिरीज कोंबड्यांची खरेदी केली। त्यांचं योग्य संगोपन करून डिसेंबर 2010 मध्ये त्यांची विक्री केली। यापासून त्यांना खर्च जाता 10,000 रुपयांचं उत्पन्न मिळालं। त्यानंतर सानप यांचा हुरूप वाढला। नंतर त्यांनी गिरिराज सोबत ब्रॉयलर पक्ष्याचं संगोपन देखील सुरू केलं। सध्या दर 40 दिवसांना ते किमान 1000 पक्षी आणतात आणि तेवढ्याच पक्ष्यांची विक्री करतात। एका लॉटमध्ये त्यांना खर्च वगळता किमान 20,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळतो। गेल्या 2 वर्षात त्यांना व्यवसायातला सूर बसलाय, पण व्यवसायाच्या सुरुवातीला मात्र त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं। एक साधारण शेड बांधलं, जे पक्क नव्हतं, कच्च्या शेडमध्येच व्यवसाय चालू केला आणि त्याच्यानंतर आता थोडंसं पक्क करून व्यवसाय व्यवस्थितपणे चालू आहे। तर याच्या मागचा उद्देश हाच आहे की शेतीतनी काही जास्त नफा काही मिळत नाही जास्त कष्ट करून, पण याच्यात थोड्याशा जागेतनी एक चांगलं जर मॅनेजमेंट असलं तर व्यवस्थितपैकी आपण पोट भरून 2 पैसे कमावू शकतो। विदर्भातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी थोड्या जागेत थोड्या संख्येत कुक्कुटपालन केल्यास त्यांना दर महिन्याला शाश्वत उत्पन्नाचं एक साधन मिळणार आहे। त्याचा कोरडवाहू शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळू शकतो। तेजस सानप यांनी सध्या 40 दिवसात विक्रीसाठी तयार होणाऱ्या ब्रॉयलर कोंबड्याच्या उत्पादनावरच आपलं लक्ष केंद्रित केलंय। सुरुवातीला गिरिराजाचे 400 पक्षी टाकले होते गावरानीचे, तर त्याचं मार्केटिंगचा थोडा प्रॉब्लेम येत होता म्हणून मी थोडंसं चेंज केलं त्याच्यात आणि ब्रॉयलरचे चालू केले आणि ब्रॉयलरचे 300 व्याज आणि गिरिराजाचे 100 चालू केले, ते गावरानीमध्ये येतात। तर त्याच्यातून मग गिरिराजाचे 100 पिल्लाला मला 6,000 रुपये खाद्याचे आणि 2,000 रुपये पिल्लाचे असे पकडून 8,000 रुपये खर्च येते आणि 120 रुपये किलो प्रमाणे त्याची विक्री होऊन साधारणतः 12 ते 12,500 रुपयापर्यंत मला मिळतात। तर त्याच्यात एका महिन्याला दर महिन्याला मी 100 पिल्लं टाकतो, त्याच्याप्रमाणे मला 4,500 रुपये मिळतात याच्याकडनं गिरिराजाकडनं, आणि ब्रॉयलरचं वेगळं आहे तर त्याचं मार्केटनुसार मिळतं। विदर्भात शेतीचं मोठं क्षेत्र पावसावर अवलंबून असतं। अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतीवर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसाय करणं गरजेचं आहे। अंडी आणि माशांसाठी कोंबड्यांची वाढती मागणी लक्षात घेता कुक्कुटपालनात चांगली संधी आहे। मोठं भांडवल गुंतवून मोठा उद्योग उभारण्यापेक्षा छोट्या शेतकऱ्यांनी छोटं भांडवल गुंतवून 100 ते 1000 कोंबड्यांचं पालन केलं तर दर महिन्याला काही रक्कम मिळण्याची शाश्वती राहील। पर्यायानं शेतीवरचा आर्थिक ताण सुद्धा कमी होईल। याच उद्देशानं करड्याच्या कृषी विज्ञान केंद्रातले तज्ज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात। शेतीला जे पूरक व्यवसाय असतात त्यामध्ये दुग्ध व्यवसाय, शेळीपालन तसंच कुक्कुटपालन। शेळीपालन आणि दुग्ध व्यवसाय आपण जे करतो, पण कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कमी भांडवलामध्ये आणि कमी जागेमध्ये हा व्यवसाय उभारू शकतात आणि दर महिन्याला आपल्याला याच्यापासून प्रतिमाह 2-3 हजार असे पैसे मिळू शकतात 100 पक्षाच्या मागे। यामध्ये आपण ब्रॉयलरही ठेवू शकतो किंवा मग गावरानीमधले काही आहेत की राजा, वनराजा, सातपुडासारखे ब्रीड ते पण शेतकरी ठेवू शकतात। 100 पक्षाच्या युनिटच्या मागे शेतकऱ्याला प्रतिमाह 2.5 ते 3 हजार मिळू शकतात। कमी भांडवल आणि कमी जागेमुळे असल्यामुळे शेतकऱ्याला हा व्यवसाय परवडू शकतो आणि एक शेतीला पूरक व्यवसाय होऊ शकतो।
तेजस सानप यांच्याप्रमाणे विदर्भातल्या शेतकऱ्यांनी छोट्या छोट्या शेतीपूरक व्यवसायांची सुरुवात करायला हवी. त्याचा शेतीवरील ताण कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर या व्यवसायातून शेतीचा खर्च निघाला तर शेतीचं उत्पन्न नफ्यात राहू शकतं. कुक्कुटपालनासारख्या व्यवसायाला मोठ्या मनुष्यबळाची सुद्धा गरज भासत नाही. त्यामुळे तेजस सानप यांनी सुरू केलेली छोटी पोल्ट्री परिसरातल्या अल्पभूधारक आणि कोरडवाहू शेतकऱ्यांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल. विनोद इंगोलेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, वाशिम.